श्री राम समर्थ. देवभक्तीमध्ये आपले स्वागत आहे. अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक आणि अन्नपूर्णा देवी ह्यांचे विशेष महत्त्व आज आपण जाणून घेणार आहोत. अन्नपूर्णा देवी ही म्हणजे देवी पार्वतीचा एक अवतार आहे. अन्नपूर्णा म्हणजे अन्नाने भरलेली, अन्न आणि पोषण देणारी. हिंदू धर्मामध्ये भक्ती आणि अन्नाचा नैवेद्य दाखवणे हे खूप शुभ मानले जाते. म्हणूनच देवी अन्नपूर्णेला एक विशेष स्थान आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशीच देवी पार्वतीने अन्नपूर्णा रूप घेतले असे मानले जाते. त्यामुळे ह्या दिवशी देवी अन्नपूर्णेची पूजा देखील केली जाते. स्कंद पुराण आणि इतर काही पुराणांमध्ये देवी अन्नपूर्णेचा उल्लेख आढळतो. एक आख्यायिका प्रचलित आहे की एके दिवशी शंकर आणि पार्वती ह्यांच्यामध्ये भौतिक जगावरून वाद झाला. शंकर भगवान म्हणाले की प्रत्येक भौतिक गोष्ट आहे ती एक आभास आहे, अगदी मानव जे खातात ते अन्न सुद्धा. हे ऐकून देवी पार्वती म्हणाल्या, नाही असे कसे असेल? तर शंकर भगवान म्हटले, हेच खरे आहे. ह्याचा देवी पार्वतींना खूप राग आला, कारण त्या भौतिक घटकांवरती नियंत्रण ठेवणारी देवी आहेत. तेव्हा शंकरांना आणि संपूर्ण जगाला आपले महत्त्व पटवून देण्यासाठी देवी पार्वती गुप्त झाल्या आणि म्हणाली की माझ्याशिवाय हे जग कसे चालते तेच मला पाहायचे आहे. त्यामुळे जग अन्नापासून वंचित झाले आणि दुष्काळ पडला. देवांना सुद्धा अन्नासाठी याचना करण्याची वेळ आली. शंकर भगवानांकडे त्यांचे भक्त आणि देव या दोघांनीही याचना करायला सुरुवात केली की अन्न नाही मिळते. तेव्हा शंकर भगवानही अन्न शोधत होते. कुठेही अन्न मिळाले नाही. तेव्हा भगवान शंकर यांना आपली चूक समजली. मग देवी पार्वतीने अन्नपूर्णा रूप घेतले आणि वाराणसीला अवतरली आणि सर्वांना अन्नदान केले. देवीने सिंहासनावर बसून अन्नदान केले असे प्रचलित आहे आणि सिंहासनावर विराजमान होऊन देवीने शंकरालाही अन्नदान केले असे म्हणतात. ती अशी देवी आहे की भुकेल्याची भूक भागवते आणि पोषण देते. अन्नपूर्णा देवीचे अतिशय कमी मंदिरे आहेत. त्यातील एक महत्त्वाचे मंदिर म्हणजे वाराणसी काशी येथील अन्नपूर्णा मंदिर होय.